कौशल्या स्पोर्ट्स एरेना क्रिकेट व फुटबॉल टर्फचा शुभारंभ 1 फेब्रुवारी 2026ला। प्रीमियम क्रिकेट टर्फ, फुटबॉल टर्फ, प्ले, पॅशन, परफॉर्मन्स, दिग्गजच्या खेळाडूंचा आनंद द्विगुणित करण्याकरिता क्रिकेट व फुटबॉल बॉक्स फक्त कौशल्या हिल्स फार्मसी कॉलेजच्या मागे, दिग्रस। संपर्क मोबाईल क्रमांक 94 22 86 31 11। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। यवतमाळ शहरात अळूयुक्त ढोकळ्यांचा प्रकार, आशीर्वाद स्वीट मार्ट विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन। यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक परिसरात असलेल्या आशीर्वाद स्वीट मार्ट येथून विक्री करण्यात आलेल्या ढोकळ्यामध्ये जिवंत आळ्या आढळून आल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांच्याकडे दिनांक 29 जानेवारी रोजी अधिकृत निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे दिनांक 26 जानेवारी रोजी सदर दुकानातून खरेदी करण्यात आलेल्या ढोकळ्यामध्ये अळ्या आढळून आल्या। हे ढोकळे यवतमाळ पोलीस दलातील हवालदार मंजुळा किशोर भगत यांनी ड्युटी संपल्यानंतर खरेदी करून घरी नेले होते। लहान बहिणीचा वाढदिवस असल्याने घरी नेण्यात आलेल्या या खाद्यपदार्थाचे सेवन लहान मुलांनीही केले। मात्र वाढदिवसाच्या मुलीने ढोकळा खात असताना यामध्ये प्रत्यक्ष अळी आढळून आली। या प्रकारामुळे लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून कुटुंबामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। सदर प्रकार हा अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006चे सरळ उल्लंघन करणारा असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा गंभीर गुन्हा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। या प्रकरणी संबंधित दुकानाची तात्काळ तपासणी, अन्न नमुने जप्त करून प्रयोगशाळा तपासणी करावी व दोषी आढळल्यास दुकान सील अथवा परवाना रद्द करणे तसेच संबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। भविष्यात यवतमाळ शहरात अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा विभागाने विशेष तपास मोहीम राबवावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। निवेदन सादर करताना सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, कॉम्रेड सचिन मनवर, गट्टू भगत, अरविंद राठोड, मोंटू तेलगोटे, विकास साहू, कुणाल शेटे तसेच प्राध्यापक पंढरी पाठे यांची उपस्थिती होती। या घटनेमुळे यवतमाळ शहरातील अन्न पदार्थाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असून आता अन्न सुरक्षा विभाग कोणती ठोस कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।